किती गेले धरारा तुझ्या परी तुनी दरारा तुझ्या परी तुनी दरारा हे आले किती गेले धरारा तुझ्या परी तुनी दरारा तुझ्या परी आता जो तुम्ही प्रेम पाला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मिळून जाईल. आणि ह्यावरचं जे ऑल मटेरियल आहे ते पण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करत असतो. दोन्ही लिंक आहे ते तुम्हाला खाली मिळून जाते, ऑल मटेरियलचे सुद्धा आणि टेलिग्राम चॅनलचे सुद्धा. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी इथून कॅपकट ओपन करून घ्यायचे. इथे कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. मी जो तुम्हाला मटेरियलमध्ये बीट मावळी दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ऍड करायचा आहे. हा बीट मावळी ते ऍड केल्यानंतर त्याच बीट मावळीवरती क्लिक करायचं आणि थोडं स्क्रोल करून तुम्हाला इथे एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून आपले जे सॉंग आहे इथून ऍड होऊन जाईल. इथून सॉंग ऍड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, ह्या व्हिडिओमध्ये जे आपण बीट दिले त्यानुसार हा जो व्हिडिओ आहे तो इथून आपल्याला कट करायचा. 6 बीट आहेत. तर इथे आपल्याला आता काय करायचं, पहिल्यांदा उठायचे इथे आल्यानंतर इथून आपल्या ही जी बीट वन लिहिली ते कुठे चेंज होते ते बघायचे आपल्याला. तर सिम्पली आपण थोडं स्क्रोल करून इथे येऊया. ते जे तुम्ही बघू शकाल की आपण लिहिली जी बीट आहे इथून चेंज होते. तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिले ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं. सेम प्रोजेक्ट याच्या पुढची बीट कुठे चेंज होते आपली बघायची. ते तुम्ही बघू शकाल की आपली जी बीट आहे इथून चेंज होते. तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिले ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथून अशा प्रकारे पुढचे जे बीट आहे तुम्हाला इथून कट करायचे. कट केल्यानंतर यामध्ये आपला फोटो ऍड करायचा आहे. फोटो ऍड करण्यासाठी जी पहिली लेअर वेगळी झाली त्यावरती क्लिक करायचं. थोडं स्क्रोल करून ते रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली या रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो पण तुमच्या इथे फोटो असेल तुमच्या मित्रासोबत इथून सिलेक्ट करून इथून ऍड करायचं आणि 2 बटनाने सिलेक्ट करायचं आहे. सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या बीट आहे त्या बीट पशी म्हणजे त्या व्हिडिओवरती क्लिक करून रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो तुमचा फोटो इथून ऍड करायचा अशा प्रकारे आणि इथून परफेक्ट सेट करायचा आहे. अशा वेळी इथून पुढचे जे बीट आहेत त्यांना पण फोटो अशा प्रकारे इथून ऍड करून घ्यायचा आहे. इथून फोटो ऍड केल्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा पहिल्यांदा उठायचे. आल्यानंतर ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अगेन ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून जे आपण पीएनजी दिले मटेरियलमध्ये ते तुम्हाला ते सिलेक्ट करून इथून ऍड करायचे. आणि ह्याची जी लेंथ अशी शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे आणि इथून थोडं झूम करायचं म्हणजे परफेक्ट बसून जाईल. आता तुम्हाला काय करायचं, हा जो दुसरा फोटो येते त्या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर फिल्टरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे ते. तर इथून तुम्ही बघू शकाल की हा जो फिल्टरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. फिल्टरमध्येच थांबायचे आणि तो तुम्हाला मोनोज ऑप्शन मध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला रोमन हॉलिडे हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. आणि याची लेंथ संपूर्ण याची नेल्यानंतर ऍडजस्टचा ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करायचंय. यामध्ये सॅच्युरेशन वरती क्लिक करून संपूर्ण मायनस करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. हे आपण दुसऱ्या फोटोला केले. आता काय करायचं, त्याच्या पुढच्या फोटोला सोडायचे आणि त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा करायचंय. पुन्हा त्याचा पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला अशा करायचंय. तर इथून अशा तुम्ही जे हे इफेक्ट आहे इथून ऍड करू शकता जर तुम्हाला आवडला तर. नाही आवडला तर नॉर्मल ठेवला तरी चालेल. तर आता मी काय करतो, जे आपण फोटो राहिले बीट नाव सर इथून ऍड करायचे ते इथून ऍड करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहे तिथून ऍड करून घेतलेले. आता तुम्हाला काय करायचं, हा जो आपला दुसरा फोटो आहे त्याचे त्या फोटोवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर 3 नंबरला तुम्हाला अॅनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला इनमध्येच थांबायचे आणि इथून तुम्हाला रॉक व्हर्टिकल असा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा सिम्पली अशा प्रकारे. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं. येथे आल्यानंतर ह्या फोटोला आपल्या सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा फोटो तिथे यायचं. या फोटोला आपल्या सेव्हिंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं. येथे आल्यानंतर या फोटोला आपल्या विपरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं. या फोटोवर आल्यानंतर या फोटोला आपल्या सेक 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुमच्या फोटोला आहेत ते इथून इफेक्ट लागून जातील. हे इफेक्ट ऍड झाल्यानंतर हे जे आपले पहिला दुसरा फोटो आहे त्याचे हे जे ट्रान्झॅक्शन आहे व्हाईट कलरचं त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ट्रेंडिंगच्या ऑप्शन मध्ये यायचंय आणि इथून तुम्हाला सिम्पली पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण आपले मायनस करायचे. 0.2s ठेवायचे आणि इथून तुम्हाला वर अप्लाय टू ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे इफेक्ट दिल्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा उठायचं. इथे पहिल्यांदा उठाल्यानंतर आता आपल्या इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शन मध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला येणार डायमंड झूमचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा उठायचं यायचे. येथे आल्यानंतर आता आपल्या पुन्हा व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून तुम्हाला इथे आता नाईट क्लबच्या ऑप्शन मध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे
आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे इफेक्टची लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ऍडजस्ट वरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला आहे ना स्पीड आपल्या फक्त 5 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच इफेक्ट वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर डुप्लिकेट ऑप्शन मिळून जाईल. 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे आणि रिप्लेसच्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लिचचा एक ऑप्शन मिळून जाईल. यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला क्रोमॅटिक हा जो इफेक्ट आहे तो अशा सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ऍडजस्ट वरती क्लिक करून इंटेन्सिटी आहे ते फक्त आपल्या इथे 50 ठेवायची आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केलाय तो सेव्ह करण्यासाठी वर